कॅपॅसिटर. सर्वांना नमस्कार. आजच्या वर्गात आम्ही विविध प्रकारचे कॅपॅसिटर, त्यांचे चार्जिंग, डिस्चार्ज आणि चाचणी याबद्दल चर्चा करणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह: या व्हिडिओ सत्राच्या शेवटी आपण सक्षम व्हाल कॅपॅसिटर चार्जिंग आणि डिस्चार्ज करण्याच्या विविध अनुप्रयोगांसाठी विविध कॅपॅसिटर ओळखा. कॅपॅसिटर चांगले आहे की नाही यांची चाचणी घ्या. प्रथम आपण कॅपॅसिटरबद्दल थोडक्यात चर्चा करू. कॅपॅसिटर हे बॅटरीसारखे असतात, ज्यात ते दोन्ही विद्युत ऊर्जा साठवतात आणि सोडतात. बॅटरी विद्युत ऊर्जा रासायनिक ऊर्जा म्हणून साठवतात, तर कॅपॅसिटर विद्युत ऊर्जा इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डच्या स्वरूपात साठवतात. इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड काहीही नसून जेव्हा दोन विभक्त कंडक्टरमध्ये भिन्न विद्युत शुल्क असते तेव्हा त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड अस्तित्वात असते. इलेक्ट्रोस्टॅटिक बल आहे. जर दोन वस्तूंचे शुल्क भिन्न असेल तर ते एकमेकांना आकर्षित करतात किंवा त्यांच्याकडे खेचतात. जर दोन वस्तूंवर समान चार्ज असेल तर ते एकमेकांपासून दूर किंवा दूर ढकलतात. इलेक्ट्रोस्टॅटिक शुल्काची काही उदाहरणे: जर तुम्ही तुमच्या केसांमधून प्लास्टिकचा कंगवा चालवला आणि नंतर तो कागदाच्या काही तुकड्यांच्या जवळ ठेवला तर तुम्हाला स्थिर वीज क्रियाशील दिसेल. कंगवा त्यावर कागद ओढतो. विरुद्ध प्रभार आकर्षित केल्यामुळे चार्ज केलेल्या कंगव्यामुळे कागदावर विरुद्ध चार्ज येतो. मुद्द्याकडे येताना कॅपॅसिटर हा दोन टर्मिनल किंवा दोन कंडक्टर निष्क्रिय घटक आहे. जे वीज निर्माण करत नाही त्याऐवजी ते नष्ट करतात. जे इन्सुलेटर किंवा डायइलेक्ट्रिक सामग्री जसे की कागद, सिरॅमिक आणि हवा द्वारे वेगळे केले जातात. जेव्हा बॅटरी टर्मिनल्स कॅपॅसिटरच्या दोन टर्मिनल्समध्ये जोडलेले असतात तेव्हा प्रत्येक कंडक्टरवर जमा होणारी विरुद्ध शक्ती, सकारात्मक आणि नकारात्मक शुल्क एकमेकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांच्या दरम्यान उपस्थित असलेले इन्सुलेटर त्यास परवानगी देणार नाही. एकदा बॅटरी टर्मिनल्स काढून टाकल्यानंतर कॅपॅसिटरमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक चार्ज राहतात. जेव्हा एक दिवा संपूर्ण दिव्यावर जोडला जातो तेव्हा संचयित शुल्कांना लोडकडे जाण्याचा मार्ग मिळेल आणि दिवा चमकू लागतो. सर्व शुल्क पूर्ण झाल्यावर दिवा बंद होतो. कॅपॅसिटरचा प्रभाव कॅपॅसिटन्स म्हणून ओळखला जातो. कॅपॅसिटन्सचे एकक फॅराड आहे, ज्याला एफ असे संक्षेप आहे, ज्याचे नाव शास्त्रज्ञ मायकल फॅराडे यांच्या नावावर आहे. कॅपॅसिटरच्या विविध प्रकारांवर चर्चा करूया. कॅपॅसिटरचे मुळात निश्चित कॅपॅसिटर किंवा व्हेरिएबल कॅपॅसिटर म्हणून वर्गीकरण केले जाते. ज्या कॅपॅसिटरचे कॅपॅसिटन्सचे मूल्य उत्पादनादरम्यान निश्चित केले जाते आणि नंतर बदलले जाऊ शकत नाही ते फिक्स्ड कॅपॅसिटर म्हणून ओळखले जातात. व्हेरिएबल कॅपॅसिटन्स म्हणजे ज्यांचे कॅपॅसिटन्स व्हॅल्यू भौतिक किंवा इलेक्ट्रिकली बदलले जाऊ शकते. स्थिर आणि हलणारे प्लेट सेट व्हेरिएबल कॅपॅसिटर बनवतात. हलवता येण्याजोग्या प्लेट्स शाफ्टला जोडलेल्या असतात आणि शाफ्ट फिरवून कॅपॅसिटन्स व्हॅल्यू बदलता येते. निश्चित कॅपॅसिटर पुन्हा विभाजित केले आहेत. ध्रुवीकृत नॉन पोलराइज्ड कॅपॅसिटर. ध्रुवीकृत कॅपॅसिटरवर चर्चा करूया. ध्रुवीकृत कॅपॅसिटर कॅपॅसिटरचा एक प्रकार आहे ज्यांच्या टर्मिनल्समध्ये ध्रुवता आहे, सकारात्मक आणि नकारात्मक. पॉझिटिव्ह टर्मिनल सप्लायच्या पॉझिटिव्ह बाजूशी जोडले गेले पाहिजे आणि नकारात्मक ते नकारात्मक. ध्रुवीयता उलट केल्याने कॅपॅसिटर नष्ट होईल. या प्रकारचे कॅपॅसिटर फक्त डीसी ॲप्लिकेशन्समध्ये वापरले जातात. सकारात्मक आणि नकारात्मक कॅपॅसिटर टर्मिनल्स अनुक्रमे लांब आणि लहान टर्मिनल्सद्वारे ओळखले जातात. इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर. इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटरचे ध्रुवीकरण आणि डायइलेक्ट्रिकच्या आधारे वर्गीकरण केले जाते. ॲल्युमिनियम इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर डायइलेक्ट्रिक म्हणून ॲल्युमिनियम ऑक्साईड वापरतात. टँटलम इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर टँटलम पेंटॉक्साईड डायइलेक्ट्रिक म्हणून वापरतात. इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटरचा वापर ऑडिओ अँप्लिफायरमधील आवाज कमी करण्यासाठी, इनपुट आणि आउटपुट सिग्नल गुळगुळीत करण्यासाठी केला जातो. नॉन पोलराइज्ड कॅपॅसिटर. नॉन पोलराइज्ड कॅपॅसिटर हा एक प्रकारचा कॅपॅसिटर आहे ज्यामध्ये ध्रुवीयपणा नाही आणि सर्किटमध्ये कोणत्याही प्रकारे कनेक्ट केले जाऊ शकते. उच्च फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन्समध्ये नॉन ध्रुवीकरण वापरले जाते. पेपर कॅपॅसिटर. पेपर कॅपॅसिटरमध्ये कागदाचा वापर डायइलेक्ट्रिक सामग्री म्हणून केला जातो.
पेपर कॅपॅसिटर हा एक निश्चित कॅपॅसिटर आहे ज्यामध्ये धातूच्या फॉइलच्या सपाट पातळ पट्ट्या डायइलेक्ट्रिक मटेरियल पेपरद्वारे विभक्त केल्या जातात. पेपर कॅपॅसिटरचा वापर आवाज फिल्टरिंगसाठी केला जातो, कारमधील ऑडिओ सिस्टममध्ये वापरला जातो आणि सर्किट जोडतो. मिका कॅपॅसिटर. मिका कॅपॅसिटरमध्ये अभ्रकाच्या समान आकाराच्या शीट्सने विभक्त केलेल्या मेटल फॉइलच्या अनेक शीट्स असतात. येथे मेटल फॉइल एक कॅपॅसिटर प्लेट आहे आणि अभ्रक एक डायइलेक्ट्रिक सामग्री आहे. मिका एक उत्कृष्ट डायइलेक्ट्रिक आहे आणि उच्च व्होल्टेजचा सामना करू शकतो. मिका कॅपॅसिटर मुख्यतः स्थिरता राखण्यासाठी वापरले जातात. सिरॅमिक कॅपॅसिटर. सिरॅमिक कॅपॅसिटर हे नॉन पोलराइज्ड कॅपॅसिटर असतात, तर सिरॅमिक मटेरियल तापमानाला तोंड देण्यासाठी डायइलेक्ट्रिक माध्यम म्हणून वापरले जाते. मुद्रित सर्किट बोर्डवरील रेडिओ फ्रिक्वेन्सी आवाज कमी करण्यासाठी सिरॅमिक कॅपॅसिटर सिग्नल ट्रान्समीटरमध्ये वापरले जातात. फिल्म कॅपॅसिटर. फिल्म कॅपॅसिटर इन्सुलेट पातळ प्लास्टिक फिल्म डायइलेक्ट्रिक म्हणून वापरतात आणि एका बाजूला मेटलाइड असू शकतात किंवा नसू शकतात. फिल्म कॅपॅसिटर हे नॉन पोलराइज्ड प्रकारचे असतात आणि ते AC सर्किट्समध्ये वापरले जातात. फिल्म कॅपॅसिटर त्यांच्या लवचिकता आणि स्वस्त खर्चामुळे मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. फिल्म कॅपॅसिटर प्रामुख्याने वैद्यकीय उपकरणे, उच्च फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन्स आणि ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टिंग सर्किट्समध्ये वापरले जातात. चला कॅपॅसिटर चार्ज करूया. एक कॅपॅसिटर निवडा ज्याची चार्जिंग आणि डिस्चार्जिंगसाठी चाचणी करावी लागेल. व्होल्टमीटरमध्ये योग्य श्रेणी वापरून व्होल्टमीटरच्या दोन्ही लीड्सना कॅपॅसिटरच्या लीड्सला स्पर्श करा. काही विक्षेपण असल्यास दोन्ही लीड्सशी संपर्क साधा. पुरेशा दीर्घ प्रतिकाराद्वारे डिस्चार्ज होण्याची वेळ कॅपॅसिटर पुन्हा व्होल्टमीटरने पूर्णपणे डिस्चार्ज झाल्याचे सुनिश्चित करा. एक कॅपॅसिटर कनेक्ट करा ज्याला व्होल्टेज स्त्रोताशी चार्ज करणे आवश्यक आहे. रेझिस्टर, ॲमीटर आणि स्विचसह सर्व मालिका. कॅपॅसिटरच्या समांतर व्होल्टमीटर कनेक्ट करा. इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटरच्या बाबतीत योग्य ध्रुवीयतेसह योग्य साधन वापरा. स्विच बंद करा आणि व्होल्टमीटर आणि ॲमीटर रीडिंगचे निरीक्षण करा. तुम्ही ॲमीटर रीडिंग झपाट्याने वाढत आणि हळूहळू कमी होत असल्याचे पाहू शकता आणि व्होल्टमीटर वाचन 0 होते. काही सेकंदांनंतर व्होल्टमीटरचे वाचन स्त्रोत व्होल्टेजच्या बरोबरीचे होईल आणि ॲमीटर वाचन 0 होईल. हे दर्शवते की कॅपॅसिटर पूर्णपणे चार्ज झाला आहे. स्टेप 6. स्विच उघडा. चला डिस्चार्जवर चर्चा करूया. सर्किटमध्ये दाखवल्याप्रमाणे नवीन बिंदू B तयार करा. आता B बिंदूवर स्थान बदला. यामुळे रोधक R द्वारे कॅपॅसिटर विरुद्ध दिशेने डिस्चार्ज होतो. जेव्हा ॲमीटरमधील विद्युत प्रवाह ऋणात्मक होतो आणि व्होल्टमीटर रीडिंग 0 कमी होते तेव्हा तुम्ही कॅपॅसिटर डिस्चार्ज होताना पाहू शकता. कॅपॅसिटरच्या चाचणीबद्दल चर्चा करूया. 1 किलो ओमच्या श्रेणीसह प्रतिरोध मोडमध्ये मल्टीमीटर सेट करा. इलेक्ट्रिक बोर्डमधून तपासण्यासाठी कॅपॅसिटर काढा. कॅपॅसिटरला रेझिस्टरवर जोडून पूर्णपणे डिस्चार्ज करा. मल्टीमीटर प्रोबचे लीड कॅपॅसिटरच्या सकारात्मक आणि नकारात्मक टर्मिनल्सशी जोडा. डिजिटल मल्टीमीटरच्या बाबतीत जर प्रदर्शित प्रतिकार मूल्ये खूपच कमी मूल्यावरून वाढली आणि अनंताकडे प्रगती केली तर ते कॅपॅसिटरची चार्जिंग क्रिया दर्शविते. हे सुनिश्चित करते की कॅपॅसिटर चांगले काम करते. प्रदर्शित मूल्य खूपच कमी असल्यास कॅपॅसिटरमध्ये लहान असेल आणि स्थिर खूप उच्च मूल्य दर्शवते की कॅपॅसिटर उघडे आहे. ते दोन्ही प्रकरणांमध्ये बदलले पाहिजे. स्टेप 6. ॲनालॉग मल्टीमीटरच्या बाबतीत जर सुई खूप कमी मूल्याकडे निर्देशित करते आणि उच्च मूल्याकडे जाते म्हणजे कॅपॅसिटरची चार्जिंग क्रिया सुरू करते तर कॅपॅसिटर चांगला आहे. जर सुई खूप कमी मूल्याकडे निर्देशित करते तर कॅपॅसिटरमध्ये शॉर्ट असू शकते आणि जर ते खूप उच्च मूल्याकडे निर्देशित करते तर कॅपॅसिटर उघडे असू शकते. दोन्ही प्रकरणांमध्ये कॅपॅसिटर सदोष आहे आणि ते बदलणे आवश्यक आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही विविध प्रकारचे कॅपॅसिटर ओळखण्यात आणि त्यावर चार्जिंग, डिस्चार्जिंग आणि चाचणी करण्यास सक्षम असाल.